नमस्कार मित्रांनो. आजच्या सेशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत की एन-एस-डी-एलचं पॅन कार्ड कसं काढायचं. ओके. तर त्यासाठी आपल्या वेबसाईटला जाऊन तुमचा आयडी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करून घ्यायचं आहे. लॉग इन केल्यानंतर बघा तुम्हाला इथे ई गव्हर्नन्स असं ऑप्शन दिसेल, त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. ओके. त्यावर क्लिक केल्यानंतर बघा मित्रांनो, तुमच्या समोर असं पेज ओपन होईल, ज्यामध्ये तुम्हाला एन-एस-डी-एल पॅन कार्ड हे निवडायचं आहे. याला आता मी क्लिक करतोय. त्याला क्लिक केल्यानंतर बघा मित्रांनो, इथे आपल्याला न्यू आणि पॅन करेक्शन असे दोन ऑप्शन दिसतील. बघा आता इथे हेडलाईन मध्ये बघा, मी सध्या न्यू ला क्लिक केलेलं आहे म्हणून बघा इथे न्यू एन-एस-डी-एल ऍप्लिकेशन फॉर्म. जर मी पॅन करेक्शनला क्लिक केलं तर बघा इथे एन-एस-डी-एल पॅन करेक्शन फॉर्म. आता मला न्यू काढायचं आहे म्हणून मी न्यू निवडत आहे. ओके. आता न्यू निवडल्यानंतर बघा मित्रांनो, आपल्याला माहिती त्या व्यक्तीची भरायची आहे की ज्या व्यक्तीचा आपल्याला पॅन कार्ड काढायचं आहे. ओके. तर तो व्यक्ती कोण आहे आणि त्याचा आपल्याला फर्स्ट नेम, मिडल नेम आणि लास्ट नेम टाकायचं आहे. इथे त्यांची जेंडर सिलेक्ट करायची आहे. ओके. इथे त्या कस्टमरांचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. ओके. आणि इथे त्यांची मेल आयडी टाकायची आहे. आता बघा मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, मेल आयडी हा आपला स्वतःचाच टाकायचा आहे. कारण की जेणेकरून जे काही ई पीडीएफ आपल्याला मिळेल ते आपल्या मेल आयडीवर मिळून जाईल. कारण की जर कस्टमरच्या मेल आयडीला ई पॅन जर गेलं तर त्यांना लवकर त्याबद्दल काही कळणार नाही. म्हणून मेल आयडी हा आपला स्वतःचा टाकायचा आहे. फक्त मोबाईल नंबर हा कस्टमरचा टाकायचा आहे. आणि मोल क्लिक करून इथे आपल्याला फिजिकल पॅन निवडायचा आहे. कारण का, ते फिजिकल पॅन निवडल्यानंतर काय होईल की तुम्हाला दोन पॅन कार्ड मिळतील. एक म्हणजे तुम्हाला एका तासामध्ये पीडीएफ मिळतं आणि एक म्हणजे फिजिकल पॅन तुम्हाला घरी बाय पोस्टद्वारे आपल्याला 8 ते 10 दिवसामध्ये घरी मिळणार आहे. तर मी ते माहिती भरून घेतोय. माहिती भरल्यानंतर इथे आपल्याला सबमिटला क्लिक करायचं आहे. परंतु मित्रांनो, हा व्हिडिओ सेक्युर असल्यामुळे मी हा व्हिडिओ थांबवतोय आणि सगळी माहिती भरून सबमिटला क्लिक करून पुढच्या पेजला गेल्यानंतर परत व्हिडिओ चालू करते. ओके. तर अशा प्रकारे मी आता व्हिडिओ थांबवते. ओके. तर बघा मित्रांनो, मी सबमिटला क्लिक केल्यानंतर आपल्या समोरचं पेज ओपन झालेलं आहे. इथे बघा मित्रांनो, आपल्याला इथे आधार नंबर टाकून घ्यायचा आहे. ओके. इथे आपल्याला आधार नंबर 4 डिजिट टाकून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर इथे डेट ऑफ बर्थ टाकायची आहे त्यांची. इथे आपल्याला इथे तुम्हाला डेट ऑफ टाकावी लागणार आहे. ओके. इथे तुम्हाला जेंडर निवडायचं आहे. ओके. त्याच्यानंतर इथे आपल्याला टिक मार्क करायचा आहे. ओके. इथे आपल्याला टिक मार्क करून आपल्याला सबमिटला क्लिक करायचं आहे. तर मी ही माहिती भरून घेते आणि परत पुढच्या पेजला जात आहे. ओके. मी हा परत व्हिडिओ थांबवतोय. सर्व माहिती भरल्यानंतर बघा इथे तुम्हाला काही टाकण्याची गरज नाही आहे. ओके. सगळं ऑटोमॅटिकली येणार आहे. परत आपल्याला नेक्स्टला क्लिक करायचं आहे. नेक्स्टला क्लिक केल्यानंतर बघा इथे आपल्याला नो करायचं आहे. ओके. त्याच्यानंतर इथे त्यांचं फादर नेम टाकायचं आहे. ओके. मी आता फादर नेम टाकतोय. ओके. परत इथे आपल्याला तेच नाव टाकायचं आहे. ओके. त्याच्यानंतर इथे फादर नेमला सिलेक्ट करायचं आहे. नेक्स्टला क्लिक करायचं आहे. ओके. नेक्स्टला क्लिक केल्यानंतर बघा इथे आपल्याला नो इन्कम टाकायचं आहे. इथे आपल्याला काही टाकण्याची गरज नाहीये. ओके. इथे कस्टमरचा एरिया आपल्याला इथे एरिया कोड निवडायचा आहे. इथे आपल्याला मोबाईल नंबर टाकायचा आहे कस्टमरांचा. ओके. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, इथे आपल्याला रिसाइन ठेवायचा आहे. इथे आपल्याला ऍड्रेस वगैरे काही भरण्याची गरज नाहीये. ओके. कारण की ऍड्रेस जो आधार कार्डवर आहे तोच ऑटोमॅटिकली येणार आहे. ओके. त्याच्यानंतर इथे नो ला सिलेक्ट ठेवायचा आहे. ओके. त्याच्यानंतर नेक्स्टला क्लिक करायचं आहे. ओके. ते मी मोबाईल नंबर सिलेक्ट टाकते कस्टमरांचा.
मी आता मोबाईल नंबर टाकलेला आहे कस्टमरचा, परत नेक्स्टला क्लिक करतोय. नेक्स्टला क्लिक केल्यानंतर बघा मित्रांनो, इथे आपल्याला एरिया कोड, एओ टाईप, रेंज कोड आणि एओ नंबर आपल्याला टाकायचा आहे. आता बऱ्याच जणांना आपला एरिया कोड, एओ टाईप माहिती नसते. ओके, तर त्यासाठी एक गोष्ट लक्षात घ्या, कारण एरिया कोड जर चुकला तर तुम्हाला फिजिकल पॅन कार्ड जे आहे ते तुम्हाला घरी मिळणार नाही आहे. त्यामुळे सर्व गोष्टी क्लिअर करून घ्यायच्या आहे. ओके, तर एरिया कोड कसा काढायचा मी सांगते. जसं की जो कस्टमर तुमच्याकडे आला आहे तर त्या कस्टमरच्या एरियामध्ये राहणारा आपल्याला एखाद्या कस्टमरचं पॅन कार्ड घ्यायचं आहे. आपल्याला न्यू टॅब मध्ये जायचं आहे, इन्कम टॅक्स टाकायचा आहे. ओके, इन्कम टॅक्स मी तुम्हाला साईट देईल. ओके, इन्कम टॅक्सला गेल्यानंतर इथे आपल्याला बघा 2 नंबरचे इन्कम टॅक्स ई फाईलला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, इथे आपल्या समोर होम पेज ओपन होईल. ओके, इथे आपल्याला नाव युअर एओ ला क्लिक करायचं आहे. ओके, आणि ज्या एरियामध्ये तुम्ही पॅन कार्ड घेतलेलं आहे, ओके, जसं की बघा एक्झाम्पल साठी मी सांगतोय, तो व्यक्ती जर मेहकरचा असेल, ओके, तर मेहकरचंच पॅन कार्ड आपल्याला घ्यायचं आहे. कोणाचंही असलं तरी चालेल, भावाचं, मित्राचं, वडिलाचं, आईचं, ज्यांचं ऑलरेडी त्यांच्या घरी पॅन कार्ड कुरिअरने आलेलं असेल त्यांचंच आपल्याला पॅन कार्ड घ्यायचं आहे. आता मी त्यांचं पॅन कार्ड म्हणून माझा टाकतोय, जसं की माझ्या गावातील व्यक्ती आहे हा, त्याचे मी परत यांचे हेच टाकतोय. इथे मोबाईल नंबर टाकायचा आहे. मोबाईल नंबर तुमचा टाकला तरी चालेल. ओके, फक्त आपल्याला एक ओटीपी घ्यायचा आहे चेक करण्यासाठी. त्याच्यानंतर आपल्याला कंटिन्यूला क्लिक करायचं आहे. कंटिन्यूला क्लिक केल्यानंतर आपल्याला एक ओटीपी येईल, तो ओटीपी आपल्याला टाकून घ्यायचा आहे. ओके, त्याच्यानंतर आपल्याला व्हॅलिडेटला क्लिक करायचं आहे. ओके, व्हॅलिडेटला क्लिक केल्यानंतर बघा इथे तुम्हाला त्यांचं सगळं कोड, एरिया कोड वगैरे सगळं येईल. आता आपल्याला हाच एरिया कोड इथे टाकायचा आहे. ओके, NGP-W-101 आणि इथे आपल्याला 4 टाकायचं आहे. ओके, इथे आपल्याला 4 टाकायचं आहे. हे सगळं माहिती भरल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, डायरेक्टली नेक्स्टला क्लिक करायचं आहे. ओके, नेक्स्टला क्लिक केल्यानंतर बघा इथे आपल्याला आधार कार्ड निवडायचं आहे. सगळीकडे ऑटोमॅटिकली आधार कार्ड आलेलंच असेल, कारण की आपण आधार कार्डद्वारे हे करतोय. इथे आपल्याला लोकेशन टाकायचं आहे. तुम्ही तुमचं लोकेशन टाकलं तरी चालेल जिथून अर्ज करतात. नंतर आपल्याला सबमिटला क्लिक करायचं आहे. ओके, सबमिटला क्लिक केल्यानंतर बघा मित्रांनो, तुमच्या समोर एक असं पेज दिसेल, म्हणजे जेणेकरून तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे सगळी माहिती आपण भरलेली आहे का बरोबर. जर माहिती बरोबर असेल तर आपल्याला कन्फर्मला क्लिक करायचं आहे. ओके, कन्फर्मला क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर असं पेज ओपन झालेलं आहे दिसेल, ज्याच्यामध्ये तुम्हाला ओटीपी बेस्ड ई केवायसी ला घ्यायचा आहे. ओके, तिथे आता आपल्याला ओटीपी टाकायचा आहे. तर कस्टमरांच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यामध्ये आपल्याला ओटीपी येणार आहे. ओके, तर आपल्याला ओटीपी टाकून घ्यायचा आहे. इथे आपल्याला ओटीपी आलेला आहे. आता आपल्याला ओटीपी टाकून घ्यायचा आहे. नंतर आपल्याला सबमिटला क्लिक करायचं आहे. ओके, सबमिटला क्लिक केल्यानंतर बघा आपल्या समोर दुसरं पेज ओपन होईल. इथे आपल्याला ओकेला क्लिक करायचं आहे. डबल ओटीपी बेस्ड ई साईनला क्लिक करायचं आहे. इथे आपल्याला कस्टमरचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. आणि सेंड ओटीपीला क्लिक करायचं आहे.
इथं परत आपल्याला ओटीपी टाकून घ्यायचा आहे. ओके, आणि व्हेरीफाय ओटीपीला क्लिक करायचं आहे. ओके, व्हेरीफाय ओटीपीला क्लिक केल्यानंतर बघा तुमच्या समोर प्रोसेस चालू झालेली असेल. थोडं थांबायचं आहे. ई साइन सक्सेसफुली नाव रिडायरेक्ट इन पोर्टल, म्हणजे तुमचं जे आहे ते सक्सेसफुल झालेलं आहे. तर बघा मित्रांनो, तुमचं पॅन कार्ड जे आहे ते सक्सेसफुली झालेलं आहे. ओके, तर अशा प्रकारे आपल्याला काम करायचं आहे. ओके, धन्यवाद.